नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण अविवाहितांनी श्रावण सोमवारचे व्रत का करावे, त्यांना याची फलप्राप्ती काय होते आणि त्यांनी कसे पूजन करावे, तसेच या व्रताचे कोणते नियम आहेत आणि महिलांनी हे नियम कसे पाळावेत याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. श्रावण महिना हा भगवान शिव आणि माता पार्वतीच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. सनातन परंपरेमध्ये अविवाहित मुला-मुलींसाठी श्रावण सोमवारचे व्रत करणे विशेष फलदायी मानले गेले आहे. मनोवांछित योग्य जोडीदार मिळण्यासाठी धार्मिक मान्यतेनुसार मुलींनी हे व्रत केल्यास त्यांना भगवान शिवासारखा शांत, गुणवान आणि प्रेमळ पती मिळतो. तसेच मुलांनी हे व्रत केल्यास त्यांना गुणी आणि सुयोगी जीवनसाथी मिळते. विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी ज्या मुला-मुलींच्या विवाहामध्ये वारंवार अडथळे येत असतील किंवा लग्नाचा योग जुळून येत नसेल, तर श्रावण सोमवारचे व्रत आणि पूजा केल्याने विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतात असे मानले जाते. 3. माता पार्वती आणि शिवाचा आशीर्वाद. माता पार्वतीने भगवान शिवाला पतिरूपात मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या आणि व्रत केले होते. त्यामुळे अविवाहित मुली हे व्रत करून आई पार्वती आणि महादेवांचा संयुक्त आशीर्वाद मिळवतात. 4. मानसिक शांतता आणि एकाग्रता. या व्रतामुळे मनात सकारात्मक विचार येतात. अभ्यासामध्ये आणि करिअरमध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी तसेच राग व मानसिक तणाव नियंत्रणात आणण्यासाठी या उपवासाचा फायदा होतो. 5. कुंडलीतील ग्रहदोष निवारण. जर कुंडलीत चंद्रग्रह कमजोर असेल किंवा विवाह योगामध्ये काही दोष असतील तर श्रावणात सोमवारी शिवलिंगावर पाणी आणि दूध अर्पण केल्याने ग्रहदोष शांत होतात. आता हे व्रत कसे करावे याची सोपी अशी पूजा पद्धत. 1. पूजा विधी. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि व्रताचा संकल्प करावा. मंदिरात किंवा घरात शिवलिंगावर जल, दूध आणि गंगाजल अर्पण करावे. महादेवाला अत्यंत प्रिय असलेले 3 किंवा 5 बेलपत्र, पांढरी फुले आणि अक्षता अर्पण कराव्यात. पूजेदरम्यान ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. तसेच माता पार्वतीचे स्मरण करून सुखद वैवाहिक जीवनाची प्रार्थना करावी. श्रावण सोमवाराची व्रतकथा वाचावी किंवा ऐकावी आणि शेवटी आरती करावी. दिवसभर सात्विक आहार किंवा फलाहार करून संध्याकाळी आरतीनंतर उपवास सोडावा. हे व्रत केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर आत्मसंयम आणि मनाच्या शुद्धतेसाठीही अत्यंत लाभदायक मानले जाते. आता आपण जाणून घेऊया श्रावण महिन्यामध्ये महिलांनी असे कोणते नियम पाळावेत. मराठी संस्कृतीमध्ये श्रावण महिना हा अत्यंत पवित्र, मंगलमय व्रतांचा महिना मानला जातो. या महिन्यात महिला अनेक प्रकारची व्रते जसे की मंगळागौरीचे व्रत, जिवतीची पूजा, श्रावणी सोमवार, सत्यनारायण इत्यादी करतात. तसेच श्रावण महिन्यात महिलांनी पाळावयाचे धार्मिक, सात्विक आणि आरोग्याशी संबंधित प्रमुख नियम असे आज आपण पाहणार आहोत. पूजा आणि व्रतांचे नियम. रोज सकाळी लवकर उठून स्नान उरकून घरातील देवांची पूजा करावी. ओम नमः शिवाय हा मंत्र किंवा शिवलीलामृत, गणपती, अथर्वशीर्ष आणि स्तोत्रांचे पठण करावे. श्रावणी सोमवारी शिवशंभूची पूजा करावी. शिवाला बेलपत्र, पांढरी फुले, अक्षता आणि दूध, जलाभिषेक अर्पण करावा. मंगळागौरी व्रत. नवविवाहित महिलांनी श्रावणातील दर मंगळवारी मंगळागौरीचे पूजन करून रात्री जागरण आणि पारंपरिक खेळ म्हणजे फुगडी, पिंगा इत्यादी खेळावेत. जिवतीची पूजा. श्रावणातील दर शुक्रवारी आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी जिवती देवीची पूजा करावी व तिची आरती म्हणावी. आता आपण जाणून घेऊया उपवासाचे नियम. उपवास करताना तो सात्विक असावा. जास्त तळलेले किंवा तेलकट पदार्थ खाणे टाळावे. श्रावण महिन्यात पूर्ण शाकाहारी भोजन करावे. मांसाहार, अंडी पूर्णपणे वर्ज्य मानले जातात. कांदा, लसूण टाळणे. शक्य असल्यास श्रावणात देवाच्या नैवेद्यासाठी आणि रोजच्या जेवणात कांदा व लसूण यांचा वापर टाळावा किंवा कमी करावा. सात्विक भोजन.
शिळे अन्न न खाता ताजे, सुपाच्य आणि सात्विक अन्न ग्रहण करावे. पावसाळ्याच्या दिवसात पचनशक्ती मंद असते, त्यामुळे हलका आहार घेणे आरोग्यासाठीही हितकारक ठरते. 3. आचार आणि विचार. वाचा आणि विचार शुद्ध ठेवणे. कोणाबद्दलही वाईट विचार मनात आणू नये. कोणाची निंदा किंवा चुगली करू नये. घरात आनंदी वातावरण. घरात शांतता, प्रसन्नता आणि मांगल्याचे वातावरण ठेवावे. वादविवाद किंवा भांडणे टाळावेत. शक्य असेल तसे गरीब, गरजू किंवा पुरोहितांना अन्न, धान्य, वस्त्र किंवा फळांचे दान करावे. 4. सुवासिनी आणि शृंगाराशी संबंधित नियम. सौभाग्यालंकार धारण करणे. श्रावणामध्ये महिलांनी हातात हिरवा चुडा म्हणजेच हिरव्या काचेच्या बांगड्या, पायात जोडवी आणि गळ्यात मंगळसूत्र घालणे अतिशय शुभ मानले जाते. मेहंदी व शृंगार. नागपंचमी व मंगळागौरीच्या दिवशी हातावर मेहंदी काढणे, कपाळावर टिकली, कुंकू लावणे आणि छान पारंपरिक वस्त्रे जसे की साडी परिधान करणे सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. थोडक्यात सांगायचं तर श्रावण महिना हा केवळ उपवास किंवा कर्मकांडांचा नसून मन, शरीर आणि विचारांची शुद्धी करण्याचा काळ आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.